क्रिकेट या लावणंच नाही. एक विशिष्ट व्यक्ती ज्यांना वाटत होतं मला कोणाचा उल्लेख करायचा नाही. मी डिक्लेअर केलं की मी लोकसभा लढवणार नाही, मी विधानसभा लढवणार. विधानसभेसाठी मी भरपूर काम केलेलं आहे, सगळ्या मतदारसंघाचा कायापालट केलेला आहे. एकही मी अनाऊन्स केलेलं काम आज मतदारसंघातलं शिल्लक नाही. सगळीकडे कामं चालू आहेत आणि त्याच्यामुळे मी लोकसभेला मुद्दामून का जावं याचं काही कारण नाही आणि माझ्यावर कोणाचं कंपल्शन नाही. मी लोकसभेला जाणार नाही आणि विधानसभा लढवणार. म्हणून जर माझ्याविरुद्ध कोण बॅनरबाजी करणार असतील तर लोकांनी त्याच्यापासून धडा घ्यावा. आज जे कॉन्ट्रॅक्टरना पिडतात ते उद्या पदावर आले तर काय करतील याचा साधा विचार केला पाहिजे. त्याच्यामुळे मला कोणाची नावं घ्यायची नाही आहेत आणि मला कोणी लोकसभेसाठी प्रेशराईज करू शकत नाही असे बॅनर्स छापले. बाळासाहेबांची शिवसेना, ज्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आहेत, त्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, त्या शिवसेनेच्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांना याचा खूप मोठा आनंद होतोय. आपण चॅनलवर बघतो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये हा जल्लोष खूप मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत. त्यात फक्त मराठीच नाहीत, इतर सर्व जाती धर्माचे समाजाचे लोक सहभागी आहेत आणि एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाचं ते खूप स्वागत करतात आणि मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करतात. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.